नमस्कार मंडळी, चला तर या ताटामध्ये वाढलेला खरडा महाराष्ट्रीयन पद्धतीने कसा केला तो दाखवणार आहे। पूर्वी भाकरी झाल्यावर त्याच तव्यामध्ये भाज्या किंवा असा खरडा केला जायचा। विड्याच्या तव्यावर कोणत्याही भाज्या चविष्ट होतात। त्याच विड्याच्या तव्यावर मी तुम्हाला मस्त महाराष्ट्रीयन पद्धतीने खरडा करून दाखवणार आहे। यामध्ये फक्त मिरची, जिरे आणि लसूण याचा वापर केला आहे। बाकी यामध्ये शेंगदाणे, कांदा वगैरे काही घालायचं नाही। पूर्वीची पद्धत आहे आणि खूप चविष्ट लागतो असा खरडा। तव्यामध्ये आज आणलेल्या फ्रेश मिरच्या घातल्या मी मोडून आणि आधीच्या होत्या त्याही मी मोडून घातलेल्या आहेत। यामध्ये दोन्ही चांगले डाग पडेपर्यंत भाजून घेतले तव्यामध्ये। यामध्ये 2 पळी तेल घातलं आणि चांगलं डाग पडेपर्यंत भाजून घेतल्या। मीठ घालून चांगलं भाजून घ्यायच्या मिरच्या, भरपूर लसूण घालायचा आणि 1 चमचा जिरे घालून तेही भाजून घ्यायचं। व्यवस्थित भाजून झाल्यावर गॅस बंद करायचा आणि 10 ते 15 मिनिटांनी कोमट असताना तांब्याच्या साहाय्याने सगळं ठेचून घ्यायचं। मस्त होतो खरडा, असा पूर्वीच्या पद्धतीने केलेला आहे। नक्की एकदा ट्राय करून बघा, कसा झाला तो नक्की